आज मी असा एक पदार्थ केलेला आहे की ज्यामध्ये केक आणि बिस्किट दोन्हीची चव आहे. आणि विशेष म्हणजे तव्यावर बेक केलेला आहे, त्यामुळे ओव्हनची अजिबात गरज नाहीये. आतमध्ये छान जाळीदार, वरतून आणि खालून छान क्रिस्पी बिस्किट आणि केकची दोन्हीची चव यात येते. आणि गव्हाचे पीठ वापरून घरातल्या साहित्यातच हा पदार्थ केलेला आहे, त्यामुळे तुम्ही करायला अतिशय सोप्या पद्धतीने हा करू शकता. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका प्लीज. नमस्कार, मी उज्ज्वला. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर घेते आणि ह्याच वाटीने बाकीचे सर्व साहित्य मोजायचे. ही साखर बारीक करून घेते. बारीक केल्यानंतर यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप घालायचे. मी जवळपास अर्धी वाटी तूप घेतले. तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता किंवा थोडंसं तेल आणि थोडंसं तूप घेऊन दोन्ही अर्धी वाटी करूनही घेऊ शकता. दोन्ही एकत्र करून याचं क्रीम तयार करून घेते. हे बघा, छान असं एकजीव झालं. हे असं क्रीमी टेक्स्चरचं तयार होऊन जाते. यामध्ये आता त्याच वाटीने जवळपास अर्धी वाटी मी हे दही घेतलं. आणि दही खूप आंबटही नाहीये आणि फारसं गोडही नाहीये. आणि फ्रीजच्या बाहेर 2-1 तास आधी मी काढून घेतलेलं होतं. आता एकत्र करून पुन्हा फिरवून घेते. साखर, तूप आणि दही तिन्ही एकत्र करून घेतले. आता हे तयार झालेले बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेते. तुम्ही परातीत पीठ भिजवत असाल तर त्यातही काढून घेऊ शकता. मिक्सरला लागलेलं बॅटरही पुसून घेते. एका परातीमध्ये 1 वाटी भरून गव्हाचे पीठ आणि 1 वाटी मैदा घेते. ज्या वाटीने बाकीचे साहित्य मोजले त्याच वाटीतली ही वाटी आहे. आणि अर्ध्या वाटीला थोडासा कमी हा बारीक रवा घेतला. तिने एकत्र करून चाळून घेते. आता तुम्ही फक्त गव्हाचे पीठ वापरू शकता किंवा फक्त मैदाही वापरला तरीही चालतो, किंवा माझ्यासारखे असे दोन्ही मिक्स करून वापरू शकता. आता हे चाळून घेतलेले पीठ, जे बॅटर आपण तयार करून घेतलेले, त्यात घालायचे आणि हे मिक्स करून घ्यायचे. हाताने मिक्स करू शकता, पण मी सुरुवातीला अशी मिक्स करून घेतले. पण याने ते होत नाही व्यवस्थित, म्हणून मी हाताने छान असं मिक्स करून घेते याला. आणि जसं आपण गुलाबजामुनला पीठ मळतो त्याप्रमाणे हे मळून घ्यायचं. आणि मळत असताना फार असं एकत्र त्याला चोळू चोळू घ्यायचं नाही. पण 1 मिनिट यामध्ये अजून आपल्याला बेकिंग पावडर घालायचे. अर्धा चमच्याला किंचित कमी बेकिंग पावडर आणि पाव चमच्याला किंचित कमी बेकिंग सोडा घेतला. आता माझ्याकडून विसरला म्हणून मी वरून घालून घेत आहे. आणि छान चव येण्यासाठी विलायची पावडर घातली. थोडंसं एकत्र व्हावे म्हणून 1-2 चमचा दूध घालते. ज्यावेळेस तुम्ही गव्हाचे पीठ, मैदा वगैरे चाळला त्यातच हे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा तुम्ही चाळून घ्या. माझ्याकडून विसरलं म्हणून मी हे नंतर घालत आहे. याला आता एकत्र करून घेते. आणि हे पीठ मळत असताना फार घट्टही केलेलं नाही, फार पतलंही केलं नाही, अगदी शंकरपाळ्यासारखं ते कडकही होत नाही. तर गुलाबजामुनला करतो आपण पीठ त्याप्रमाणे अगदी मऊ स्मूथ हे बॅटर तयार होते. यात रवा घातलेला आहे, त्यामुळे याला 5-1 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचे. आणि पोळीच्या पिठासारखे सर्व एकजीव होत नाही, अशा याला जे चराचरा गेलेल्या राहतात त्या राहू द्यायच्या. मी अगदी मध्ये खोलूनही दाखवते तुम्हाला. आतमध्ये असं पीठ पाहिजे, म्हणजे छान अशी जाळी जाळी पडली की पीठ छान भिजल्या जाते. आणि त्यापासून जे तयार होणारे बिस्किट्स आहे किंवा केक आहे ते छान तयार होतात. 5 ते 6 मिनिटं पीठ छान असं भिजलं. आता बटर पेपरवरती आपल्याला हा गोळा थापून घ्यायचा आहे. मी तव्यावरती बटर पेपर ठेवून यावरती हा गोळा थापते. आणि मी चौकोनी कट केलेला आहे. तुम्ही मात्र गोल, चौकोनी तुमच्या आवडीनुसार याचा आकार वेगवेगळा करू शकता. आणि बटर पेपरला तेल तूप लावायची अजिबात गरज नाहीये. आता हे थापून घेते. बेलण्याने एकसारखे करून घेऊ शकता. मी बेलण्याने आणि हाताने दोन्हीने हे तयार करून घेतले. आणि छान चौकोनी आकार यावा म्हणून ही पुऱ्या कट करायची जी फिरकी आहे त्याने कट करून घेते. तुम्ही पिझ्झा कटरने किंवा चाकूने बाजूचे काढून घेऊ शकता. म्हणजे जे कडा भेगा भेगा राहतात त्या निघून जातात आणि बरोबर चौकोनी परफेक्ट असं आपल्याला बिस्किट सारखी जी रोटी आहे ते तयार होते. बाजूचे हे मी काढून घेते. आता हे छान दिसावे म्हणून यावरती मी बदामचे काप घालून घेते. तुम्ही त्याऐवजी तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स असेल ते घालू शकता. पिस्ता वगैरे तुमच्या आवडीनुसार बदलू शकता. हे निघून येऊ नये म्हणून हलक्या हाताने बेलण्याने त्यावर पुन्हा प्रेस करून घेते. एक सपाट तवा मी एकदम कमी गॅसवर 5 ते 6 मिनिटं गरम करायला ठेवून दिलेला होता. आणि त्यावरती जी आपण रोटी थापून घेतलेली किंवा जी बिस्किट थापून घेतलेलं आहे तो तवा ठेवून देते. बरोबर मधोमध ठेवला. आता यावरती आपल्याला झाकण उलटे करून ठेवायचे. आणि झाकण असे ठेवायचे की त्यावर हे जे आपण थापून घेतलेले बिस्किट आहे त्यावरती गेले नाही पाहिजे. झाकणातून गरम वाफ निघून जाऊ नये म्हणून वर खलबत्ता ठेवते. आणि एकदम कमी गॅसवरती सुरुवातीला आपल्याला 10 मिनिटं हे बेक करून घ्यायचे. बरोबर 10 मिनिटं झाले की नंतर हे काढून घ्यायचे. आता वरतूनही आपला सुंदर आणि छान कलर आलेला आहे.
तसा कलर येण्यासाठी हे जे आपण तयार झालेला केक आहे किंवा जे बिस्किट आहे त्याला दूध लावून घ्यायचे. दुधामुळे छान अगदी मस्त कलर येतो. ब्रशने लावा, ब्रश जर नसेल तर हातानेही लावून घेऊ शकता तुम्ही. दूध लावून झाले की पुन्हा यावरती झाकण ठेवून जवळपास आपल्याला 10 ते 12 मिनिटं एकदम कमी गॅसवरती हे बेक करून घ्यायचे. गॅस मात्र कमीच ठेवायचा शेवटपर्यंत. जवळपास 10 ते 12 मिनिटं झाले झाकण ठेवून, कारण दूध लावल्यानंतर पुन्हा 10 ते 12 मिनिटं ठेवलेलं होतं. पुन्हा हे काढून घेते. तवा किती जाड पतला त्यानुसार एखाद मिनिट कमी जास्त होऊ शकतो. आणि हे बघा आता याला तसा कलर नाही जसा आपण सुरुवातीला बघितला. त्यासाठी काय करायचे, हे जे आहे एकदा चेक करून घ्या, आतमध्ये अजिबात कच्चे नाहीये. तर याला उलटून घ्यायचे. उलटून घेण्यासाठी एका प्लेटवरती मी अशा प्रकारे काढून घेते. आणि तवा या ठिकाणी दांडीचा आहे त्यामुळे तवा मी उलटा करून यावरती हे जे बिस्किट आहे आपण तयार केलेलं ते घालू शकते. तुम्ही उचटण्याने करून घेऊ शकता डायरेक्ट, किंवा असं मोठं तुम्हाला उलटवता येत नसेल तर मात्र छोटी छोटी बिस्किटही करू शकता. मी आता उलटून घेतली, गॅस बंद केला आणि बंद गॅसवर पुन्हा हे झाकून 10-1 मिनिटासाठी ठेवून देते. गॅस बंद करूनही 10-1 मिनिटं झाले. आता हे झाकण जे ते काढून घेते आणि तवा खाली घेते आणि तुम्हाला पुन्हा हे डबल जे ते उलटून दाखवते. ह्या साईडने छान असं बेक झालेलं आहे. गॅस बंद करून 10-1 मिनिटं आपण तसेच ठेवले होते. त्यानंतर आता हे उलटून दाखवते. बघा किती सुंदर आणि मस्त कलर आलेला आहे. हे दूध लावल्यामुळे हा कलर असा येतो. आता याला कट करण्यापूर्वी थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे. आणि थंड होताना मी असा रुमाल त्यावरती घालून नंतर वरती टोपले ठेवलेले होते. त्यामुळं पाणी सुटत नाही आणि जे आपण बिस्किट केलेले ते ओले होत नाही. थंड झाल्यानंतरच याला कट करून घ्यायचे. याची चव खूप छान आणि मस्त लागते. म्हणजे बिस्किट सारखे थोडेसे क्रिस्पी लागते आणि केक सारखेही लागते. आता मी या ठिकाणी काय केले, त्रिकोणी कट केले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौकोनी वगैरेही कट करू शकता. करायला अतिशय सोपे आहे. मी अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे. तरीही काही समस्या असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. बघा आतमध्ये छान जाळी आलेली आहे, वरतूनही सुंदर कलर, खालूनही सुंदर कलर आलेला आहे. आता मी या ठिकाणी काय केले, थापत असताना थोडेसे माझ्याकडून जाड झाले. तुम्ही करत असताना मात्र थोडे पतले करा, एवढे जाड करू नका. कारण पतले केले तर एकदम मस्त जास्तीची क्रिस्पी लागते. आतमध्ये जे आहे ते थोडं जाड झालेले, बाजूला थोडंसं पतलं आहे त्यामुळे बाजूचे छान क्रिस्पी लागतात. आता तुम्हाला बटर पेपरवरती असे चौकोनी किंवा गोल मोठे थापायचे नसेल तर छोटे छोटे गोळे करून अगदी बिस्किट सारखे तुम्ही डायरेक्ट तव्यावरती थापून करून घेऊ शकता. तसेही केल्याने छान लागतात. आणि बिस्किट सारखे गोल छोटे छोटे केले की डायरेक्ट तव्यावरती तुम्ही लगेच उचटण्याने उलटून तसेही बेक करून घेऊ शकता. तेही चवीला छान आणि मस्तच लागतात. मी या ठिकाणी तसेही केलेले आहे. फक्त त्याला वरतून दूध लावले नव्हते त्यामुळे वरतून त्याचा कलर खालचे जे आपण केलेले त्यासारखा आलेला नाही. हे बघा किती सुंदर आणि मस्त खालच्या साईडने कलर आलेला आहे. फक्त वरून दूध न लावल्यामुळे असा कलर आलाय. ही एकदम मस्त आतमध्ये जाळी झालेली आहे. ही चवीला छान आणि मस्तच लागते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल गोल छोटी छोटी बिस्किट करा किंवा अशा पद्धतीनेही करू शकता. रेसिपी करायला अतिशय सोपी आहे त्यामुळे एक वेळा नक्की करा. मुलांना तर नक्कीच आवडेल, मोठ्यांनाही आवडेल. रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.